जय सियाराम। मी ॲडव्होकेट सतीश अशोक जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मुंबई वसई येथून दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी, आज आहे दिनांक 7 ऑक्टोबर 2025, म्हणजे या वसुंधरा पायदिंडीचा चौथा दिवस। ग्लोबल वॉर्मिंग या विषयाबद्दल जनजागृती हे या दिंडीचे मुख्य उद्देश आहे। सातत्याने येणारे पूर, वादळ, अनियमित पाऊस आणि वाढता उष्माघात यांसारख्या समस्यावर एकमेव उपाय म्हणजे पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन याची जाणीव असूनही माणूस निष्काळजीपणाने वागत आहे। त्यामुळे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून सुरू झालेली ही वसुंधरा पायदिंडी म्हणजे अखंड जीव सृष्टीसाठी ही एक नवजीव संजीवनीच आहे। तर चला मग बघूया आजच्या दिवसाचे दुसरे सत्र। जय सियाराम। दुपारच्या महाप्रसादाचा आस्वाद सर्व भाविकांनी घेतला। अल्पविश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमाने हे यात्रिकी सज्ज झाले। मनमोहक फुलांनी सजवलेल्या भव्य रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना मनोभावे विराजमान करण्यात आले व या वसुंधरा पायी दिंडीने मोठ्या दिमाखात पुढील मार्गासाठी प्रस्थान केले।
वसुंधरा रक्षणाचा संदेश जनामनात रुजवत मजल दर मजल करत ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे हॉटेल विक्रम, शिरढोण गाव, तालुका पनवेल या ठिकाणी. येथे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन केले. या ठिकाणी सर्व भाविक व यात्रिकींसाठी अल्पोपहाराचे उत्तम आयोजन केले होते. श्री सुभाष काशीनाथ कापडी यांनी या अल्पोपहाराचे अन्नदान केले. त्यांच्या कर्वे अतिशय सुंदर सेवा संपन्न झाली, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. जय सियाराम. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या वसुंधरा पायी दिंडीचं आगमन उत्तर रायगड जिल्हा पनवेल तालुक्यातील माझ्या तारा गावामध्ये झालेलं आहे. त्यांचं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत करतो आहे आणि खूप चांगला संदेश या खरतर दिंडीच्या माध्यमातून समाजाला देण्यात आलेला आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या माध्यमातून, यांच्या प्रेरणेतून आज आपल्या परिसरामध्ये वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. असं म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. वृक्षांचं महत्त्व फार महत्त्व आहे आपल्या समाजासाठी, या संपूर्ण परिसरासाठी. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं, अवकाळी पडणारा पाऊस, कधी ओला दुष्काळ, सुका दुष्काळ यांना प्रत्येक शेतकऱ्यांना, प्रत्येक समाजातील नागरिकांना सामोरं जावं लागतं. यासाठी या सर्व गोष्टींना कारणीभूत आपण मानवजात आहोत. जरी आपण 21व्या शतकामध्ये जगत असलो तरी निसर्गावर अवलंबून राहणं तितकंच गरजेचं आहे. आणि निसर्गाचा ऱ्हास जर आपल्याला रोखायचा असेल तर प्रत्येकाने किमान एक झाड लावून या ठिकाणी समाजासाठी चांगलं योगदान देणं गरजेचं आहे. आणि हेच काम आज या खरं तर वसुंधरा दिंडीच्या पायी दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा आमच्या तारा ग्रामस्थांच्या वतीनं नक्कीच मनापासून आभार व्यक्त करेन. जय सियाराम. नमस्कार मंडळी, माझं नाव धनंजय जनार्दन म्हात्रे. जय जनार्दन संस्था अशी माझी संस्था आहे. मी कासारवट गावचा आहे आणि नोकरीसाठी दुबई, कतार इथे कामावर असतो. मला आज भाग्य मिळालं की इथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या या पालखी सोहळ्याला मला येता आला. आणि मला आज माझ्या हस्ते आज खरं सांगायचं तर आत्तापर्यंत 251वा झाड मी लावलेलं आहे या वसुंधरा पायदिंडी अंतर्गत. तर हा माझा मानच आहे, मी असं समजतो. आणि आपण असं हे वृक्षारोपणाचं कार्य सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण आपले जसे आईबाबा जवळचे आहेत, तसं सर्वात जवळचा गोष्ट आहे ती झाड आहे. आणि झाड आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपला मुख्य श्वासोश्वास होतो झाडांवर चालतो. आणि या जगात दुसरं कोणी ऑक्सिजन बनवत नाही, फक्त झाडं बनवतात. त्यामुळे आपण झाडांना खूप महत्त्व देऊया आणि त्यांचं संगोपन, लागवड करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने व संकल्पनेतून साकारलेल्या वसुंधरा पायी दिंडीचे औचित्य साधून एक पेड माँ के नाम या अभियानाअंतर्गत तारा नवीन वसाहत, खारपाड, उत्तर रायगड येथे 7 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री संतोष पाटील, माजी सभापती, पनवेल तालुका व इतर मान्यवर उपस्थित होते. आईने जशी आपल्या लेकरांची काळजी घ्यावी, तशीच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आपल्या यात्रिकींची काळजी घेतात. ही वसुंधरा पायी दिंडी 4 ऑक्टोबर 2025 रोजी प्रस्थान झाली असली तरी तिची तयारी मात्र कित्येक महिन्याआधी सुरू होते. यात्रिकींचे गणवेश शिवण्यापासून ते त्यांची आरोग्य तपासणीपर्यंत आणि खाण्यापिण्यापासून ते त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूंपर्यंत, त्याचबरोबर प्रस्थानापासून परतीच्या प्रवासापर्यंत सर्व गोष्टींची काटेकोर पद्धतीने देखरेख केली जाते. वसुंधरा पायी दिंडीमध्ये यात्रिकींना
काही शारीरिक अडचणी उद्भवल्यास वैद्यकीय पथक ॲम्ब्युलन्स सहित पूर्ण वेळ सुसज्ज असते. त्याचबरोबर दिंडीचे लाईव्ह प्रक्षेपण असो किंवा यात्रिकींची हजेरी असो, सर्व काही माहिती तंत्रज्ञान वापरून साध्य केले जाते आणि पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यावर स्वतः जातीने लक्ष देतात. हे या दिंडीचे विशेष महत्त्व. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली सूर्य अस्तास गेला आणि तिन्ही सांजेची वेळ झाली आणि याच आल्हाददायक वातावरणात जनजागरण करत चालणारी ही वसुंधरा पायदिंडी मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच मारुती देवस्थान तारा नवीन वसाहत खारपाडा जिल्हा उत्तर रायगड येथे पोहोचली. अतिशय सुंदर पद्धतीने उत्साहात वाजत गाजत या ठिकाणी वसुंधरा पायदिंडीचे स्वागत झाले. ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. फुलांची भव्य सजावट केली होती. या युवा सेनेने स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. अतिशय भक्तिभावाने या वसुंधरा पायदिंडीचे स्वागत करण्यात आले. सुवासिनी भगिनींनी अतिशय भक्तिभावाने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे औक्षण केले आणि वेदोमय मंत्रांच्या घोषामध्ये सिद्धपादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले.
नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया त्यानंतर सर्व यात्रिकी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत धूपदीपांच्या मंगल सुवासात आध्यात्मिक वातावरणात पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदोपासक पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते विधिवत षोडशोपचारे पूजन संपन्न झाले. सर्व उपस्थित यात्रिकी व भाविक भक्तांनी मानस पूजा करून कृतज्ञतेचे भाव गुरुचरणी अर्पित केले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी त्यानंतर सर्व भाविक भक्त व यात्रिकींच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात उत्साहात सांजारती संपन्न झाली. सर्व भाविक सांजारतीमध्ये मंत्रमुग्ध झाले होते. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता आणि त्यानंतर वेळ झाली की सायंकाळच्या महाप्रसादाची. या महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचाही समावेश केला होता आणि या दोन्हींचेही अन्नदान केले होते स्नेहा जगदीश पवार यांनी. या अन्नदात्यांचे मनपूर्वक आभार आणि कौतुक. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया जय श्री राम। मैं डॉक्टर आशीष तिवारी पवई मुंबई से। मेरी टीम मेंबर डॉक्टर प्राजक्ता बारे ने मुझे रामानंदाचार्य जी
के बारे में बताया, उनके कार्यों के बारे में, उनके लोगों की सेवा के बारे में, लोगों तक कैसे सारी चीज़ें पहुंचाने के बारे में ये चीज़ बताया। जानने के बाद मैं रामानंदाचार्य जी के कई सारे प्रोग्राम अटेंड किए, जिसका मुझे बहुत अच्छा अनुभव मिला, जिससे लगा कि लोगों की सेवा करनी चाहिए, जिसमें कुछ ना कुछ लोगों के प्रति समर्पित भी करना चाहिए। ये सब देखने के बाद मुझे ये अच्छा अनुभव लगा, जिसके बाद मैं अपना एक सारा आज का जो समय था, जो लोग आज ये दिंडी यात्रा के लिए, पद यात्रा के लिए जो समय दिया, जो समय निकाला, वो इस भाव से निकाला कि एक अच्छे कर्म के साथ लोगों से जुड़ने का, लोगों को नेटवर्क में साथ लाने के लिए ये नरेंद्राचार्य जी की एक माध्यम से मुझे एक अच्छा अवसर प्रदान मिला कि जिससे कि मैं लोगों की सेवा कर सकूं, लोगों से जुड़ सकूं और लोगों के बारे में कुछ सहयोग अपना प्रदान कर सकूं। जिस वजह से मैं मुंबई पवई से चलकर आया, दिंडी यात्रा में सहभागी होने का ये मुझे नरेंद्राचार्य जी के माध्यम से ये अवसर मिला। और आज का मैं पूरा दिन अपना लोगों की सेवा में अपनी इच्छा अनुसार श्रद्धा भाव से लोगों की सेवा के लिए समर्पित किया। जय श्रीराम। जय सियाराम. अशा अतिशय उल्हासदायी वातावरणात या वसुंधरा पायी दिंडीचा आजचा प्रवास पूर्ण झाला. आजचा प्रवास मारुती मंदिर देवस्थान, खापरपाडा, उत्तर रायगड या स्थळापर्यंत असल्याने यात्रिकी शेजारती करून शांत विसावा घेतील. त्यामुळे मीही आपली रजा घेतो. उद्या पुन्हा भेटूया या वसुंधरा पायी दिंडीच्या पहिल्या सत्रामध्ये. जय सियाराम. योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. जाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.